दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रात आजही आरक्षणाचा मुद्दा शांत झालेला नाही। आजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व पक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते गैरहजर राहिल्याने बारामतीतून फोन आल्याने विरोधी पक्षनेते गैरहजर असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता। त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी खुलासा केलाय। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, फडणवीस आणि अजितदादा ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मीटिंग घेऊया। मी स्वतः सांगितलं की या मीटिंगला पवार साहेबांनी हजर राहणं आवश्यक आहे। उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे। मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांना सुद्धा काही कागदपत्र दिलं, जितेंद्र आव्हाडांना सुद्धा मी काही कागदपत्र दिले। सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे। परंतु त्या सर्वपक्षीय मीटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाही, म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे। त्यामुळे तो प्रश्न सुटणार कसा? हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे। राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात, आणि सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं, गरीब माणसं फार होरपळून जातात, आणि तो त्या दृष्टीनेच सोडवायला पाहिजे। आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे। आणि एकनाथराव शिंदे यांचं आणि त्या सगळ्यांचं हेच मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर, हे चूक, हे करा, हे नका करू, काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।